शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सोलापूरमध्ये सुद्धा शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग रोखला। शेतकऱ्यांनी पालखी महामार्ग रोखल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोळमध्ये आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हट्ट का, असा सवाल या आंदोलकांनी उपस्थित केला। शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी शेतकरी जे आहेत ते सोलापूरातील मोहोळ आणि पंढरपूर महामार्गावरती जे आहे ते रास्ता रोको करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर शक्तीपीठ रद्द व्हावा यासाठी राज्यभरामध्ये शेतकऱ्यांनी जे आहे ते आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यातच सोलापुरातील मोहोळ पंढरपूर रोडवर जे आहे ते शेतकऱ्यांनी जो आहे तो हा रस्ता रोखून धरल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारची मागणी? एक लक्षात घ्या, या भाजप आणि त्यांच्या महायुतीच्या सरकारनं सप्टेंबर 2024 मध्ये शासकीय घोषणा केली होती की सदरच्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला आम्ही स्थगिती देतोय। अशा परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्या, विधानसभेमध्ये यांचं सरकार आलं आणि पुन्हा जनतेला जो ह्यांनी वचन दिलं होतं, शब्द दिला होता, तो मोडला आणि पुन्हा हा रस्ता करण्याचा घाट घातला जातोय। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, या शक्तीपीठ मार्गाला शक्तीपीठाचं नाव का दिलंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। शक्तीपीठाचं एकतर नाव बदलावं, यांनी अदानी पीठ करावं, नाहीतर अदानींची कामं शक्तीपीठाच्या नावाखाली यांनी करू नये। जोपर्यंत या बाबतीमध्ये ठोस निर्णय रद्द करण्याचा शक्तीपीठ होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातला एकाही जिल्ह्यातला एकही शेतकरी हटणार नाही। हा गरज नसतानाच शक्तीपीठ आणि सरकारचा ध्यास आहे की हे झालंच पाहिजे। गरज नसताना हे चालू आहे सगळं सरकारचं ध्येय। ते फक्त वकील साहेब म्हणल्यासारखं फक्त उद्योग धंदे करणारे अदानी यांच्यासाठी हे चालू आहे सर। नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर जो हा पालखी मार्ग आहे तो शेतकऱ्यांनी जो आहे तो रोखल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।